सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। दुष्काळ फक्त दोघच भोगू राहिले महाराज, एक शेतकरी आणि दोन त्याच्या दरवाजातली गाय। तिसरा कुणाला दुष्काळ आहे? तिसरा 4 दिवसावर दिवाळी आली, 50% शेतकऱ्याच्या घरात दिवाळीच नाही। सर्व्हिसवाल्यांना ऊत आला पैशाला, ऊत। त्याला सुधारणच काय करावं या पैशाचे? आणि सर्व्हिसवाल्याचे फक्त दिवाळी, याच्यावर तुमचं काय मत आहे? 1 रुपया दुधाचा वाढला ना, 1 रुपया, तर नोकरीवाल्याची बायको इतकी बोंबलती, दूध प्यावा का नाही? 4 रविवार तो नवरा घरी आहे, 2 शनिवार तुझा नवरा घरी आहे, त्याला 90,000 पगार आहे। याचं 1 रुपयाचं दूध वाढलं तर तू म्हणती प्यावा किंवा नाही? तू हा नवरा दूध पितो कव्हा हे तरी सांग। तुझा नवरा जे पितो ते 72 रुपयाला पावशेर आहे, आणि ते तो शनिवारी सुट्टी असली तर शुक्रवारी घरी आणून ठेवतोय। मग तुम्हाला दुष्काळ पडला का? नाही महाराज, फक्त एकच वाईट झालं, माणसं कसे जगतील महाराज। पण 15 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या दारातली गायच जाईल महाराज, गाय। आणि एक वाक्य सांगा, मुलीवर जेवढं प्रेम केलं शेतकऱ्यानं तेवढं त्याच्या गायीवर केलंय। रात्री गोठ्यात गेला तर त्याची गाय उठून उभी राहते, हे त्या गायीवर केलेलं प्रेम। संपली त्याची गाय, आज 40,000ची 10ला द्यायची, त्याला घेताना 60ला घ्यायची, मिळणारच नाही। दुष्काळाच्या टापानं काम। आता सगळं झालं, लोक म्हणते दुष्काळाची परिषद घ्यायची, त्याचाच खर्च लाख, परिषदेचाच खर्च लाख। मग दुष्काळ काच आहे? आढावा बैठक शब्द कुठून आणतात काय नाही? दुष्काळाच्या सदृश्य परिस्थितीची आढावा बैठक, तिचा खर्च 10 लाख। गाडीला भोंग, माणसाला 200 रुपये रोज जे आणले बैठकीला त्यांना नाश्ता, हे विमानानं उतारणार, दुसऱ्याचं वावर नांगरा, ते सपाट करा, त्याच्यावर जागा करा उतराय, विमान उतरल्यापासून त्याच्या वावरात ज्वारी उतरण। आणि हे सगळं जनतेसाठी। शब्द पहा ना पुढचं किती भयानक। हे सगळं तुम्ही बधीर, तुमची मेंदू काम देते नाही महाराज, तुम्ही बधीर झाली माणूस। तुम्हाला ह्या लोकांनी 50-50ची पाजून आहे ना बरमिष्ट करून दाखवलं तुम्हाला खरं पचानच। तुम्हाला त्या प्रचाराच्या काळातले जे रश्से आहेत ना लाल, त्याने तुमची मेंदू भरमिष्ट झाली। आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला तुम्ही चालले त्याच्या मागे, इंदुरीकर गेला उडत, म्हणजे अशी लोकांची मेंदू आहे ना कामच देणे, खरं चालणच त्यांना। आणि ह्या जगात खऱ्याला एक वाक्य ऐका, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे। काय मत आहे तुमचं? त्रास आहे, सत्याला त्रास होणारच पण जय सोडा, त्रास आहे म्हणजे आता तुम्ही सगळे मजा हाना, पण ज्या शेतकऱ्याच्या जीवावर मजा हाणताना तो एक दिवस राजा होणार आहे हे ध्यानात ठेवा। आणि मग तुमची जिरण, मग रिटायर झालेली नोकरीवाली दिंडी गावा निघणारी। यंदा तुम्ही येता का? पार घरदार कुलूप लावूनच येणार यंदा का? कुठंच काही राहिलं नाही। मग आम्ही म्हणणार डबल बिशी बाळ, गण लुटलं जगाला। चला अर्थ लोपले पुरण। एक वाक्य सांगा, गायला वासरू झालं तर फायद्याचं होईल, इच्छाला पिलो होऊन काय फायदा? नुसता ठाणका। बरं इच्छाची पिला असे रक्त पिती नाही, पण ज्याला झोंबले त्याला बॉम्बला लावल्याशिवाय राहत नाही। मग इच्छाचा पिलू होऊन फायदा नाही, तसं माणसाच्या जगण्यालाही काही फायदा नाही। तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळूनच करायचं, कितकात या मरावंच लागेल। फायनल झालं बरं का, मरावंच लागेल। कधी मरावं यादी लिहून घ्या, मरून दाखवतो, वर नेऊन घालतो। बोला पटापट आता। माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, 1 शुक्ल पक्ष असावं, 2 3 उत्तरायण असावं। आता 21-12 पर्यंत दक्षिणायन आहे। आता 21-12ला लागेल ते उत्तरायण, आणि उत्तरायण लागलं का मृत्यूचं प्रमाण कमी होतं, आणि दक्षिणायनामध्ये मृत्यूचं प्रमाण
वाढतं. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. 3 झाले. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावीत. 5 शरीराचं तापमान समान असावं. आणि 6 जेठाराग्नी प्रतीत असावं. तुम्ही म्हणाले कुठं वाचायचं? अध्याय नंबर 5, अध्याय नंबर 8, श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या झालं फायनल. मग आता एकानं लगेच कीर्तनात शंका घेतली, या 5 अटी जो मिळाला तो सज्जन वैकुंठ सायुज्यता मुक्तीला मिळाला, मग जे मधीच मरतात त्यांचं काय? मग हे गाडी खाली गेले, कॅनॉलमध्ये गेले, वाहून गेले, पुरात गेले, गाडी खाली गेले, यांचं मरण काय? हे तुमचं कर्म आहे, तुम्ही डोकं लावायचं नाही. तुला काय माहित होतं ना आपली चोरून लाईट गेली, कशाला खोक्यात बोट घालायचं? तरी तू घ्यायला गेला कशा? हे मरण हाता नाही. उभी गाडी होती, तिच्या खाली गेला मोटरसायकल गाडी, पुढं निघाला, मी आला. तुला कोण जायला सांगितलं? 2 कीर्तनकार एकत्र बसले ते एकमेकाचं कुठाळे, 2 पाक होते बसणे एकत्र बसले तर हात्याला नाव ठुते, धोत्याला नाव ठुते. 2 सुना एकत्र बसले तर सासरा का मार नाही याचा विचार आहे. आणि 2 सासा एकत्र बसले तर ही कुटावपट सुन मला कशी मिळाली? नीट माणसं बोला, त्यात कुठं सांगा. कुठे गेलं तर एकाला नाव ठेवायचं काम झालंय. त्यामुळे कीर्तनाची एवढी जागा आहे. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. घरात किती गॅसच्या टाक्या बसवा, गॅस शेवटच्या आंघोळ जागण्याच्या चुलीवरच. आणि बंगला किती मोठा बांधा जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच. आणि पैसे किती कमवा कपाळाला रुपयाच. आणि कवाय झोपान कवाय उठा 10 8:30लाच. 5 वाक्य फायनल करायचे आणि पटापटा बोलत जायचं. तुम्ही आज अभंगातला दुसरा मुद्दा, आज गायक वादक कोणी मंडपावर माईक सिस्टममध्ये कीर्तनात बसलेल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी आशाबाई रमेश थिटे यांच्या पाठीमागं कल्पना कचरदास बोराडे, संतोष महाराज बडेकर यांच्या त्या मावशी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, त्यांची मुलगी, त्यांचे जावई, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मारावं किंवा नाही, कधी मारावं, कसं मारावं, मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडितो, अभंगात घुसतो. हा, आता फक्त बोलत जायचं. तुम्हाला मारावं किंवा नाही, मरून दाखवतो, कसं मारावं, उत्तर आहे का? प्रश्न महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं. पटकन माणसानं मारावं किंवा नाही, हा माना नाही तर नाही माना. मारावं क्लिअर. नाही म्हणलं तरी मारणारच ना, हा म्हणलं तरी मारणार. त्यामुळे तो मुद्दा काय राग नाही. पटकन बोला, मारावं किंवा नाही. उत्तर उपजे ते नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उदयाचा अस्ताला जाणार, असतं तर उदयाला येणार. अजून एक पुरावा, पुनरपी जनरम. अजून एक पुरावा, 15वा अध्याय, आका उपजणे आणि निमणे. फायनल. अजून पुरावा, मृत्यू लोकच आहे, मरावं लागेल, कोणीही राहणार नाही. झालं फायनल. दुसरं उत्तर, कधी मरावं घ्या लिहून यादी. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावी. आणि 5 शरीराचं तापमान समान असावं. आणि 6 मरताना माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. याचा अर्थ माणूस खाता खाता मारावा. पटकन उत्तर महिला मंडळ, उपवास करावा किंवा नाही? आता त्याला 3 मुद्दे आहेत. ज्या बाईचं शरीर कमकुवत आहे तिने उपवास करू नये. जिला आजार आहे तिने उपवास करू नये. जिला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपवास करू नये. ज्याच्या बायकोला काही काम नाही करू, ती तशी रोग्याची, म्हणजे तिला तशा झोपायच्या गोळ्याचे, उठायच्या गोळ्याचे. माव तुम्ही म्हणाले याला पुरावा. 3रा अध्याय, तुम्ही शरीरा न पिढावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. पाया पडून सांगतो, याला त्रास नका देत जाऊ. हा मागल तेव्हा याला पाणी देत जा आणि मागल तेव्हा याला अन्न देत जा. थोडं कमी द्या पण देत जा. देवच जर याच्यात आहे तर तुम्हाला बाहेरचा देव मिळालाच कसा, हा प्रश्न आहे. याला तळतळायचं आणि देव मिळवायचा. एकच शक्य आहे. उलट सांगा, देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. देवाची पूजा करून देव भेटेलच असं नाही. पण आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच. देव जायची गरज नाही, देव भेटायचीच नाही. पुन्हा उलट सांगा, पैसा मिळाल्यावर सुख मिळेलच असं निश्चित आहे. निश्चित आहे, पैसा मिळाला की सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही. उलट आहे बरं का. पैसा मिळाला सुख मिळेल पण समाधान मिळणार नाही. पण समाधान जर मिळालं तर सुख आपोआप मिळेल, मिळवायची गरज नाही. समाधान मिळेल.
आज लोकांकडे पैसा आहे. आता हे लोक फक्त बोंबलं त्यात बा दुष्काळी काही नाही महाराज. ऊत आला पैशाला ऊत. आता हे फक्त म्हणायचंय पैसा नाही पैसा नाही. कोणत्या गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली? पैसा नाही. कोणत्या माणसाने दारू सोडली कराबाटवर? पैसा नाही. कोणी मोबाईल वापरायचं कमी केलंय? कोण येड्या बाबलीला बोर्ड लागल्यात? कधी सभेचा खर्च कमी झालाय, कधी कार्यकर्त्यांचा नाश्ता कमी झालाय. दुष्काळ पडलाय का असा? महिला मंडळ बहिणीचं लग्न झालं, आकाशवाणी झाली, हिला होणारा मुलगा तुला मारेल. बहीण भावाला जेलमध्ये ठेवलं. कोण? बहिणीला भावाने जेलमध्ये ठेवलं. मेवना आणि बहीण जेलमध्ये. बहीण बाळंत झाली. बहिणीला मुलगा झाला पहिला. आईला आनंद झाला. स्तनाला पाना फुटला. पाजलं नाही. मग भावाच्या हातात दगडावर आपटायला दिलं. भावानं बहिणीच्या समोर दगडावर पोरग आपटलं. एक नाही, दोन नाही, 6. आता ज्यानं आपटले तो मामा आहे. ज्यानं आपटले तो मामा आहे. जी आपटली ती त्याची बहीण आहे आणि जी आपटली ते त्याचे भाचे आहे. मग 8वा सुद्धा त्याचाच मामा आहे ना. 8व्याचाच मामा आहे ना. कोण? कृष्ण. त्याचा मामा कोण? कंस. त्याची आई तशी दे ना. मग 8वा मुलगा 125 वर्ष जगला. कृष्णाचा अवतार 125 वर्षाचा आणि सख्खे भाऊ 1 तासच जगले. मृत्यू कुणाच्या हातात आहे? हाताने. पुढचं सांगा. रामाचा बाप पुत्र शोकाने मेला आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मेला. आता घ्या सूत्र लावून. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून मेला आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मेला. मरण कुणाचं कधी कसं येईल सांगता येत नाही. पण मरण आहे हे निश्चित. फायनल. पुन्हा डोकं नाही लावायचं. मरण येणारच आहे, त्याची काही शंका नाही. आता ऐका. कधी मरावं? चालू पुढून. आता मरून दाखवतो पटकन. सावध राहा. मरून दाखवतो पटकन. आता कसं मरायचं ऐका. म्हणजे मरतो कसा माणूस ऐका. कधी मरावा? 6 अटी. मरावं किंवा नाही? मरावं. किती अटीत? 6. आता हे मधले जे मरण आहेत ते तुमचं तुम्ही पहा. या हाताने झटे. कोणी सांगितलं तुला औषध घ्यायला? तुला फाशी घ्यायला सांगितलं कोणी? बरं फाशी घेऊ नये ह्या मताचा मी नाही. तेवढाच एक माणूस कमी होतो. पण त्याला कारण योग्य पाहिजे ना. काय कारण? कारण काय? लाकडातला किडा जिवंत आहे, गाळातला बेडूक जिवंत आहे, पाण्यातला मासा जिवंत आहे. तू माणूस आहे. हात आहे, पाय आहे, कान आहे, नाक आहे, डोळे, मेंदू आहे. तुला मरायचं काय काम? झाल्यावर बाळ कसं तयार होतं महिला मंडळ बनवूनच दाखवतो. बाळ एका मिनिटात. कीर्तनात लवकर पोर होते. आता लिहूनच घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असून येतो सुमडी असून काय वांग करीन. हा किती महिना लागला आता? चला गाड्यांना 4था लागला. घ्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतात. 4थ्या महिन्यात हस्ती येतात. 5व्या महिन्यात त्वचा येते. 6व्या महिन्यात महिला मंडळ बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो. ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलं हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात आणि पंपावर विसरून या. एक पेट्रोल टाकायला गेला. बरं बायको पेट्रोल टाकायला गेलं. बायको पेट्रोल पंपावर का येत नाही? बाहेर ठेवतात लोक. मला लई दिवस कळलं नाही. मला मागून कळलं का तिथं लिहिलेलं असतंय ज्वालाग्रही पदार्थ आत आणू नये. कवा स्फोट करीन सांगता येत नाही. मग हो एकानं बायको पेट्रोल टाकायला गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं. 3 वेळा बायको जवळून गेलो. ओके.
7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. 9व्या अध्यायातली मातेची उदरकोरी पचनविष्ठेच्या दात्रीन बाळ बाहेर येताना महिला म्हणलं तिथं आजीबाई लागते. आजीबाई बाळ बाहेर येताना आजीबाई लागते तिथं, दुसऱ्याचं काम नाही. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते, गार पाण्यानं करावा लागतो तो. आणि गार पाण्यानं हातवळ केला का ते कार्ट सावध होतं, असं शिपडावं लागतं त्या बाळावर. शिपडलं ते कार्ट सावध झालं, ते म्हणतं केव्हा म्हणजे मी काही करीन, तुला काय घेणं आता अंडे भाजील नाही तर बोंबील तळील, तुला काय घेणं. मग ते बाळ बाहेर आले, त्याचा असा नियम आहे. महिला म्हणलं ते बाळ 5 दिवस कोणा दाखवायचं नाही, दाखवायचं नसते, त्याच्या बापाला सुद्धा दाखवायचं नाही. ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं. पूजा करताना 5वी पुसताना ते झाकून ठेवावं लागतं. त्याच्या उशाला कणकीचा दिवा लावावा लागतो. ते जर उघडं राहिलं तर हेकणं होत असतं ते, म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा वरोटा साबर ठेवावं लागतं. आता हे मी सांगू का. आणि त्याच्या कपड्यावर सटवी लिहायला येत असते. आता ही सटवी 15-20 वर्षापासून येत नाही. सटवी नाही बंद करून टाकला आता तिच्या डोक्याचं बाहेर झालं. आता सगळ्या बाळातीन होत्या दवाखान्यात, तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग पोरांना हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसते, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरांना 5वीला बाटली पाहिली. जे बी लागलं तर भातावर सुद्धा दारूच ओतली तर वाकावून दिली ती. आणि बाळ बाहेर आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला नाव ठेवलं आराध्य. त्याला जी चिटकली त्याचं नाव माया, मायेनं जिचे ती दुस्ती केली त्याचं नाव मन, आणि मन माया एकत्र आली माणसाचं वाटोळं झालं. हे म्हणा मायेच गुंतू नको. आता तुम्ही मी हे सगळं करतोय माहिती आहे. या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना गायक वादक गुणीजन संतोष महाराज, त्यांचा परिवार, सगळं त्यांची जावई मुलं, सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचा तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. बस अशी जिरवा माझी म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा.